अगं पोळ्या करत काय बसली? तुकोबा निघाले वैकुंठाला. चल चल लवकर चल. शेजारची बाई आवलीला सांगायला येते. चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली तशी धावत निघते. तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसलेले असतात. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं तुकोबा गाऊ लागताच समोर जमलेले शेकडो भक्तजन पांडुरंग हरी पांडुरंग हरी या तालावर नाचू लागतात. आवली धावत पळत तिथवर पोचते, पण तोवर तुकोबांना घेऊन तो महाकाय गरुड आसमानात झेपावतो. 1936 साली रिलीज झालेल्या संत तुकाराम या ब्लॅक अँड व्हाईट या सिनेमातील हे शेवटचं दृश्य अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले असंच आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत. पण संत तुकाराम महाराज खरंच सदेह वैकुंठाला गेले का, हा प्रश्न गेले 4 शतक महाराष्ट्रात अगदी दबक्या आवाजामध्ये विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं सुद्धा जात नाही. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले अशी लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तर तुकोबारायांचा खून झाला असं काही पुरोगामी चळवळीतल्या अनेक लोकांचं म्हणणं आहे. आता या दोघांच्याही बाजूने त्यांची त्यांची मते जाणून घेऊया. सदेह वैकुंठ गमन की हत्या यामध्ये नेमकं काय आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी तुकारामांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं थेट म्हटलेलं आहे. गेली 100 वर्ष सत्यशोधक आणि ब्राह्मणोत्तर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केलेला आहे. मात्र यावर स्पष्ट काहीच सांगता येत नाही असंच काहीतरी मत एकंदरीत त्यांनी मांडलं. काही वर्षाआधी जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की संत तुकाराम महाराजांची हत्या झाली. मग यावर वारकरी संप्रदाय नाराज झाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तो व्हिडिओ फेसबुकवरनं डिलीट करून टाकला. तुकारामांच्या व्यक्तिमत्वाची जहाल बाजू सांगताना आज साळुंखे लिहितात, तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले ते कोणीही सामान्य लोक नव्हते. या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तिमत्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत होते. अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या गाढवापेक्षा हीन असल्याचे ते सांगत. पुढे साळुंखे लिहितात की हे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते, म्हणून त्यांचा त्यावेळी छळ होत होता. हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही, अशा आशयाची विधाने संत तुकाराम महाराजांनी वारंवार केलेली आहे. आज साळुंखेंनी तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला दिलेला आहे. तुकारामाच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया असं ते म्हणतात. हे नियम सांगत असताना ते बोलतात, ब्राह्मणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा. शूद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्यांची जीभ छाटावी, कारण तो जन्माने हीन असतो. ज्याच्या हातात धर्मशास्त्रे होती त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केल्याचं पाहायला मिळते. विद्रोही तुकाराम या पुस्तकात तुकारामाच्या मृत्यूबद्दलच्या प्रकरणाचा मतडाच धुळवडीच्या रात्री तुकारामाची धुळवड केली आहे असं आहे. संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांबद्दल लिखाण करून ठेवलेलं आहे. देहूमधील मंबाजी गोसावी
तुकाराम महाराज आणि त्यांच्या अनुयायांना कसा त्रास देत होते, त्यांचा कसा द्वेष करत होते याविषयी संत बहिणाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे. पण अनेक चरित्रकारांना तुकोबाच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबातही मान्य नाही. तुकारामांचे वंशज श्रीधर महाराज मोरे देहूकर यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामाच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे. श्रीनाथ महाराज लिहितात, इंद्रायणी काठी तुकोबाचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहे, तुम्ही माझ्या बरोबर वैकुंठाला चला असं सांगितलं. 14 टाळकऱ्यांनी क्षेमलिंगन दिले. सकाळी माझी बोळवड करा, परतोनी घरा जावा अशा सूचनाही दिल्या आणि भगवत कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहगावच्या सनदेमध्ये देखील आढळून येते. श्रीधर महाराज यांनी असं लिहिलेलं आहे, तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्व मंडळी शोककाळात बुडाली होती. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबाचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गाने आली. रामेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला की तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्ती संप्रदायावर 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ असल्याचे कसबे म्हणतात. तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाही सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधन सामग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छेडत होते हे उघडपणे स्पष्ट आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती सुद्धा करत होत्या. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकाराम महाराजांची हत्याच झाली असं म्हणावं लागेल. डॉक्टर कसबे यांनी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला. सुदामदादा सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये तुकारामांची हत्या झाली असा दावा केलेला आहे. ते हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमके काय झालं, त्यांच्यासोबत काय झालं असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात अजूनही आहे. लोकांनी विचार करायला हवा. सुदाम सावरकरांचं म्हणणं लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून चमत्कारिक कथा रचल्या जातात. मराठी विश्वकोशात संत तुकारामांच्या मृत्यूची तारीख 9 मार्च 1650 दिलेली आहे आणि जन्मसालचा 1608चा आहे. म्हणजेच तुकारामांचं आयुष्य अवघं 42 वर्षाचं होतं. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजदामा गेले, निडामणे सकल संत तोषविले. हे संत वचन वारकऱ्यांमध्ये कायम म्हटलं जातं असं ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात. ते महाराष्ट्रातल्या वारकरी फळकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते तुकाराम महाराज सदेह वैकुंठालाच गेले. यावर सर्व वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या विरोधात बोलणाऱ्या वक्तव्यांचा वेळोवेळी निषेध केल्याचं ते म्हणतात. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम सिनेमा 2012 साली रिलीज झाला होता. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या या सिनेमात तुकाराम वैकुंठाला गेले हा भाग नाही. याविषयी बोलताना ते सांगतात, माझ्या कलाकृतीचा उद्देश विज्ञाननिष्ठ तुकाराम महाराज लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. तुकारामांच्या मृत्यूविषयी तर्क मांडण्याचं काम जाणकार आणि संशोधकाचं आहे असं मला वाटतं. आता तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनाला गेले अशी लाखो वारकऱ्यांची श्रद्धा, तुकोबारायांची हत्या झाली असं अनेक लोकांचं मत किंवा या दोन्ही बद्दल काहीच बोलता येत नाही असं सुद्धा काहींचं मत आहे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले त्यांच्या संत तुकाराम या व्याख्यानामध्ये म्हणतात, संत आणि मनुष्य यांच्यामध्ये भेद असतो. संत तुकाराम महाराज त्यावेळी खूप लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला सतत गर्दी राहायची. लोक त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. मग एवढं सगळं असताना त्यांना एकट्यात कुठेतरी नेऊन त्यांची हत्या करणं हे जरा न पटण्यासारखं आहे. तर दुसरीकडे ते म्हणतात सदेह वैकुंठ गमनाला तुकोबाराय गेले. या बाबतीतही तसं पाहिलं तर फारसं काही बोलता येत नाही.
पण मला असं वाटतं की तुकोबाराय कुठेतरी एखाद्या गावाला निघून गेले असावे आणि पुष्पक विमान, गरुड हे सगळं जे चित्र दाखवलं जाते त्यावेळेस त्यांच्या स्वागताला हे चित्र असावं। पुढे ते हेही म्हणतात की सदेह वैकुंठ गमन की हत्या। मुळात या वादात आपल्याला अडकायचंच कशासाठी? तुकोबाराय सदैह वैकुंठाला गेले म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व उच्च होत नाही किंवा त्यांची हत्या झाली असं म्हटल्यानेही तुकोबारायांच्या चरित्रावर काहीच परिणाम पडत नाही। तुकोबारायांना आपण मानतो तर ते त्यांच्या परखड मतामुळे, त्यांच्या गाथेमुळे। मग हत्या की वैकुंठ गमन यात बोलत बसण्यापेक्षा आपण सर्वांनी गाथा वाचत बसलं पाहिजे। म्हणजेच काय तर सदेह वैकुंठ गमन झालं की तुकोबारायांची हत्या झाली यावर फापट पसारा बोलत बसण्यापेक्षा, यावर वाद करत बसण्यापेक्षा तुकोबारायांनी लिहिलेला गाथा हातात घ्यावा आणि तो वाचत बसावा। म्हणजे खरे तुकोबाराय प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये भिनतील। आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।